CITU जगह कर्नाटक राज्य आम्ही जो अंगणवाडी राहू दे, स्वयंपाक करतात त्यांचा राहू दे, आज आम्ही मोर्चा करतो. पण आज काळा दिवस म्हणून आम्ही आचरण करत आहोत. कारण का म्हणजे राज्य सरकार असू दे, केंद्र सरकार असू दे, केंद्र सरकार गेल्या 2018 पासून आमचं 1 रुपये देखील वाढवलेलं नाही आहे. आणि परत का आश्वासन देतात तुम्हाला वाढवतो, आम्ही सगळ्या सुविधा देतो म्हणून, पण आजपर्यंत त्यांनी कुठल्या पण सुविधा देत नाही झाले. तर तसंच जे काय पेमेंट आम्हाला आता देतात त्याच्यामध्ये पण आम्ही पगार त्याच्यातला पण कटित करणार आहे असं सांगाले. तर तसंच FRS म्हणून त्यांनी जे काही योजना आणलेली आहे आम्ही करायला तयार आहे. पण सगळे गरीब लोकांच्याकडे सगळे ह्याचा मोबाईल, स्मार्ट मोबाईल, आधार कार्ड सगळ्यांच्याकडे असं आहेच असं नाही आहे. कुणाकुणाकडे तर मोबाईल, असं स्मार्ट मोबाईल नाही आहे. त्या कारणानं त्यांच्याकडे OTP येऊ शकत नाही, त्यांनी आम्हाला OTP देऊ शकत नाही. त्यामुळे त्या मुलांचं रेशन जे आहे ते येत नाही झालंय. गर्भिणी बाळंतिणीचं पण तसंच रेशन येत नाही झालंय. तेव्हा त्यांच्या पोटावर लाथ मारायचे हे सरकारचा कुठला न्याय आहे? तेव्हा तुम्ही जे गरीब आहेत, जे ग्रेडमध्ये आहेत त्या मुलांसाठी, त्या गर्भिणींसाठी तुम्ही योजना काढलाय, पण त्यांच्यापर्यंत योजना पोहोचत नाही झाले. मग त्यांच्यापर्यंत तुम्ही योजना काढून उपयोग काय त्याचा? आज अंगणवाडी टीचर असू दे, तसंच शाळेमध्ये स्वयंपाकी असू दे, त्यांचा जो पगार आहे 4200 रुपये त्यांना पगार देतात शाळेमध्ये जे स्वयंपाक करायला जातात त्यांना. तेव्हा तुम्ही ह्या पगार तुम्हाला फक्त 1 दिवस चहा प्यायला तुम्ही घालवताय, तर तुम्ही महिनाभर आम्ही असल्या महागाईमध्ये कसं काय 1 महिना काढायचा? प्रमुख मागण्या म्हणजे जे FRS करायला तर त्याच्यामध्ये सगळ्यांचाच FRS मध्ये होऊ शकत नाही झालंय. त्यामुळे त्यांचा आहार येत नाही झालंय. ते झालं. परत असल्या महागाईमध्ये त्यांनी आमचं पेमेंट जे आहे ते पूर्ण टाइमशीर देत नाही झाले. 3-3, 4-4 महिने झालं तरी त्यांनी पगार देत नाही झाले. तर तेव्हा ह्या कार्यामध्ये जे काय आहे ते स्त्रियाच आहेत. स्त्रियांची योजना असून अच्छे दिन लाएंगे म्हणून मोदीजींनी सांगितले. मात्र अच्छे दिन काय नाही, गटरेमध्ये पडण्यासारखे दिवस आता बायकांना त्यांनी काढले. तर ते बायका कुठल्या प्रकारे काम करायचं आणि किती काम करायचं हा आम्ही त्यांना प्रश्न विचारू इच्छितो.